घरगुती हेअर सिरमचा व्हिडिओ मी आधी अपलोड केला होता. त्याला भरपूर असे व्ह्यूज आले. त्यामुळेच आज मी हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ते म्हणजे जर केसांमध्ये कोंडा झाला असेल किंवा खाज येत असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. 2 कापूर वड्या घेतलेल्या आहेत आणि त्याची पावडर बनवून घ्यायची. एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल गरम करायला ठेवून द्यायचं. त्यामध्ये 2 चिमूटभर आपल्याला कलोंजी, 2 चिमूटभर मेथीदाणे आणि 2 चिमूटभर रोजमेरीची पानं आहेत ना, ती टाकून एक उकळी येऊन द्यायची. आता कापुरामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे आपल्या केसांमध्ये खाज येत असेल किंवा कोंडा झाला असेल तर तो कमी होण्यास मदत होते. आणि कापूर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने देखील वापरू शकता. पण जर कापुराचं हे तेल लावल्याने जळजळ होत असेल किंवा अशी आग होत असेल केसांमध्ये तर हे लावू नका. तुम्हाला ॲलर्जी देखील असू शकते. एक अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण आपण केसांमध्ये लावून तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतरनं हेअर वॉश करू शकता. जर तुम्हाला ॲलर्जी नसेल तर तुम्ही रात्रभर ठेवलं तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. एक उकळी आली की त्यानंतरनं गॅस बंद करायचा, थोडंसं हे थंड होऊ द्यायचं. नंतरनं आपण यामध्ये कापूर पावडर टाकून घ्यायची. त्यानंतरनं अगदी कोमट झालं की मग कापूस घ्यायचा आणि कापसाच्या मदतीने हे तेल तुम्ही स्काल्पला लावून मसाज करू शकता. सांगितल्याप्रमाणे अर्धा पाऊण तास ठेवून हेअर वॉश करू शकता किंवा रात्रभर ठेवलं ॲलर्जी नसेल